श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चोपडे देवीची श्रावण षष्ठी यात्रा येत्या 17 आणि 18 ऑगस्टला होतीये। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल होतात। यात्रा अवघ्या 3 दिवसावर आली असून जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारी कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा मंदिरातील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा येत्या सोमवारी आणि मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे। यात्रेसाठी अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येणार असल्यानं प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। ज्योतिबा मंदिर आणि परिसरातील जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येणारी कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। पाऊस सुरू असल्यानं येणाऱ्या भाविकांना योग्यरित्या दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांगेच्या वरती पत्र्याचा मंडप घालण्यात आलाय। तसंच भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिरात मॅट टाकण्यात आले। मंदिरातील व्यावसायिकांकडून दुकानात साहित्य आणण्याची लगबग सुरू आहे। डोंगरावर येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी, रस्त्याच्या बाजूचे कठडे, बाजूपट्ट्या, दिशादर्शक फलक, स्वच्छता, अतिक्रमण काढणं ही सर्व कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्री भरत असल्यानं दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग सुरक्षा, पार्किंग सुविधा, CCTV, लाईट, पाणी आदी विषयांवर प्रामुख्यानं तयारी सुरू आहे। यात्रेच्या तयारीची पाहणी प्रशासनाकडून सुरू आहे। अवघ्या 3 दिवसांवर यात्रा येऊन ठेपल्यानं डोंगरावर उत्साहाचं वातावरण आहे। जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येणारी कामं अंतिम टप्प्यात आली आहेत।